8 तारखेला. आता आज आहे 8 तारीख 8/5/2026 आणि आपण जात आहोत गावी. आपले सगळे मानसीताई आणि काका आहेत डांगे. ते या हॉटेलला थांबवले आहे. कोणतं हॉटेल साई. तर आपण मसल्यामध्ये उतरलं आणि आपण मार्केटमध्ये आलो. म्हणजे ॲक्च्युली मच्छी घ्यायची होती. घरी आलेलो आपण म्हणून. पूर्ण मसला मार्केट आहे. सूर्यकांदा आपले सूर्यकांदा बरोबर ना. हो आपले डुबेवाले आले. डुबेवाले दादा दादा आणि इकडे सर्व काम चालू आहे. प्रॅक्टिस चालू आहे. ऑफिसला आहे का इकडे. प्रॅक्टिस चालू आहे. तर नमस्कार मित्रांनो, कशा आहात तुम्ही. हसताय ना, हसलेच पाहिजे. पुन्हा तुम्हाला जसं बोललो आपण की गावी जाणार आहोत 8 तारखेला. आता आज आहे 8 तारीख 8/5/2026 आणि आपण जात आहोत गावी. आपले सगळे मानसीताई आणि काका आहेत डांगे काका. ते गेले पुढे. तुम्ही आतापर्यंत आपले ब्लॉग बघितले असणार. एक आदितीचा हल्दीचा टाकला, लग्नाचा टाकला आणि आता 8 तारखेला गावी जाते. पण मी ब्लॉग शूट करून ठेवलेत आपले. म्हणजे खालूबाजाचं आहे सॉरी आपला वेंजू. त्याचे 2 भाग येणार. हे ब्लॉग यायच्या अगोदर तुम्हाला येणार ते ब्लॉग. तर अशा करा त्यांना सपोर्ट दाखवा, चांगला लाईक करा, शेअर करा त्यांना. पण ब्लॉग म्हणजे ते म्युझिक व्हिडिओ कुठे टाकले आहेत. आणि आता आपण जात आहोत हफ्त्याभरच्या सुट्टीवर. आता काय माहीत किती ब्लॉग करीन ते. आता जाण्याचा ब्लॉग शूट करत आहे. इथून जाऊ आपल्या डोंगरीला जाऊ. तिथून आपली तीच गाडी आहे, ती त्या दिवशी गेलो ते. आणि बाकी तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये काय काय करू ते तुम्हाला या ब्लॉग मी सांगतो. बाकी काय जास्त दाखवणार नाही. डायरेक्ट आपण गावाला जाऊन गावाला आपली म्हणजे 9 तारखेला पूजा आहे, सत्यनारायणची पूजा आणि गावातले कार्यक्रम आहेत. ते कार्यक्रमांची म्हणजे तयारी वगैरे असेल ते ह्या ब्लॉगमध्ये मी दाखवीन. आणि डायरेक्ट दुसऱ्या दिवशीचा ब्लॉग असेल ते आपल्या पूजेचा ब्लॉग असेल. तर एंडपर्यंत बघा. कोणी नवीन असेल तर चॅनल सबस्क्राईब करा. आणि जे नवीन आहेत त्यांना सांगतो की लाईक करा, शेअर करा. जे नवीन सबस्क्रायबर आलेत आपल्या आतापर्यंत खूप जण सपोर्ट केले, त्यांच्यासाठी धन्यवाद. बस एवढंच बोलतो. आणि डायरेक्ट आपण आपल्या काय बोलतात ते डोंगरीला भेटू आपल्या गाडीच्या इथं. कारण माझ्या त्याचा सामान आहे आणि मानसीजवळ पण सामान आहे. चला बस आता आपण डोंगरीला जाऊन भेटू. आणि बाकी तुम्हाला या ट्रॅव्हलिंगमध्ये काय किस्से घडतात, काय आहे काय नाही ते दाखवायचा प्रयत्न करतो. पुढं व्हिडिओ बघित राहा. आताच गाडीमध्ये बसलो आपण आणि बघता खूप गरमी बघा. पूर्ण ओला झालो आहे आणि एवढा सामान होता. आता सीट खाली टाकला. काका आपल्यासोबत होते मानसीताई आणि आपण फायनली गाडीत बसलो. तीच गाडी आहे आणि बाहेर बघू तो किती ऊन आहे खतरनाक. हातात काय होते म्हणून शूट पण नाही केला. तिथून तर निघालं थोडासोबत तुम्हाला दाखवला. बाकी गरमी बघू शकता पूर्ण ओला झाला आहे. तर गावाला तर बरं वाटतं. म्हणजे गावाला गेल्यानंतर गरमी एवढी नसते पण ठीक वाटतं जरा. पण मुंबईला खतरनाक गरमी. आता बघू आपण गाडी शूट चालू होईल. तर बघू आपण मध्ये जर थांबले कुठे तर तुम्हाला मध्ये क्लिप ॲड करीन. तर ते डायरेक्ट गावाला बघू कसं ते. नाही तर गावी मथल्यामध्ये उतरल्यानंतर काय दाखवा भेटत ते दाखवीन तुम्हाला. आता सध्या तुम्ही पाणी आणण्यासाठी जातो बाहेर. बघू पाणी तिथं थांबून आहेत 1-2 मेडिकलसारखं. तिथून पाणी आणू आणि त्यानंतर गाडी सुरू होईल. 2 वाजता गाडी सुरू होईल. आता काहीतरी वाजलेत 2:30 झालेत. बघू आता कसं काय होतं ते ब्लॉग. आणि ह्याच्यामध्ये जास्त करून मी तुम्हाला म्हणजे गावाची आपली इथे 9 तारखेची पूजा आहे त्या पूजेबद्दल तुम्हाला जास्त करून दाखवीन. हे पूजेची तयारी वगैरे असेल ती. बाकीची आपण हप्ताभर गावी आहोत तेव्हाचे शूट करू काय असेल ते. पण आता आज हे ह्याच्यामध्ये ट्रॅव्हलिंग आणि पूजेचं दाखवेन. बस पुढे व्हिडिओ बघितला तोपर्यंत. गाडी आपली आणि ते या हॉटेलला थांबवले आहे. कोणतं हॉटेल साई आणि असा एरिया बाजूचा. बस आता इथं वरती जाऊन नाश्ता एक्स्ट्रा करू. कसं काय ते बघू. ती नाश्ता आपण नाश्ता करायचं दिला आहोत आणि बघू आता आम्ही वडापाव मागवला. आणि तुम्ही काय म्हणला काका. वडे बघू आता येईल थोड्या वेळातच. तर आपण खाऊ आणि डबल जाऊ तुम्हाला नंतर. स्पेशल असतात वडे. कुठे आपण हे बघा साई कृपा. तुला मगाशी नाव दाखवलं जाऊ द्या. आता काकांचे वडे आलेत गरम गरम आमचे. हे आपले आता वडापाव आले आहेत मस्त की. मानसीताईचा एकच आपले 2. काकांचा अर्धा झाला पण संपला. आणि एक गरम गरम मस्त की. एवढ्या भर उन्हात चहा पिणार ना तुम्ही. चहा नाही थंडा. आपल्या इथे चहा फेमस असतं. आणि तुम्ही सांगा तुम्हाला ट्रॅव्हलिंगमध्ये काय खाता ते. आम्हाला वडापाव बेस्ट वाटतो. तुम्हाला काका काय वाटतं ट्रॅव्हलिंगमध्ये खायला. काय आवडतं ट्रॅव्हलिंगमध्ये खायला काय आवडतं. कुरकुरे वगैरे खाणार.
वडापाव आवडत नाही काय? वडापाव आपला हे खाली ठीक आहे आपल्या ट्रॅव्हलिंगमध्ये वडापाव फेमस असतो आणि एक चहा. बस गरमी असो थंडी असो ऊन असो चहा पिलीच पाहिजे. चला आता खातो आणि तुम्हाला डायरेक्ट भेटतो मसल्यामध्ये. बस तर आता आपण म्हणजे मोरबा म्हणजे मानगावच्या पुढे मोरबा सोडला आणि मोरबा घाटाच्या वरती जो घाट मला वाटतं आय थिंक मोरबा बोलतात का मोरबा घाट बोलतात माहीत नाही. आता मानगाव सोडून आपण वरतीला मोरब्याच्या इकडे आणि तिथं एक म्हणजे आता संध्याकाळी एकदम सूर्यास्त चांगला असतं. मी किती वेळा बघितलं असं म्हणजे जाताना की सूर्यास्त एकदम मस्त दिसते. ते तुम्हाला ते मी दाखवतो तुम्हाला सूर्यास्त कसा आहे तो बघा तुम्ही. नक्की तुम्हाला आवडेल कारण मला खूप आवडतो सूर्यास्त म्हणून मी तुम्ही मुद्दाम कॅमेरा चालू केला तर मी तुम्हाला दाखवतो सूर्यास्त मोरब्या घाटातला. नक्की बस बघितलं असणार मोरबा घाट. मोरबा म्हणजे मानगाव त्यावरती एक गाव लागतं मोरबा गाव मोरबा काहीतरी. तिथून म्हणजे वरती जो घाट लागतो त्याचा हा दृश्य होता. तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा की तुम्हाला कसं वाटतं सौंदर्य सूर्यास्त एकदम. मला तर खूप आवडतं पण आज थोडासा सूर्य खाली गेला आहे. थोडासा आपला लेट झाला आहे. आणखी थोडा आहे ना बाबू थोडं म्हणजे आपण आता पुढं आलं मला खूपच पुढं आलं घाट सोडून आपण लेट पुढं आलं. तुम्ही नक्की सांगा कमेंटमध्ये तुम्हाला कसं वाटतं. व्हिडिओ संपली नाही आपण आता मसल्यामध्ये उतरू थोड्या वेळातच मी आपल्या गावी जाऊ घरी म्हणजे ते तुमची जी काही तयारी वगैरे असेल ते तुम्हाला लागेल त्या ब्लॉगमध्ये. नेक्स्ट ब्लॉग आपला हा आपल्या गावच्या पूजेचा असेल. आणखी खूप ब्लॉग येते आपला हप्ताभर सुट्टी होती या मस्त की म्हणजे 4 ब्लॉग तर येणारच. जास्तीत जास्त करायचा मी प्रयत्न करेन. बाकी काय नाही बाकी पुढं व्हिडिओ बघितला आणि कोण नवीन असेल नक्की लाईक करा शेअर करा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा तुम्हाला मोरबा घाट कसा वाटला आहे दृश्य आणि पुढं व्हिडिओ बघितला. तर आपण मसल्यामध्ये उतरलो आणि आपण मार्केटमध्ये आलो. म्हणजे ॲक्च्युली मच्छी घ्यायची होती घरी आलेलो आपण म्हणून. पुन्हा मसला मार्केट आहे. आपले काका आहेत घेणार काय घ्यायची मच्छी बघूया बघ छान काय वाटेल. पुन्हा आपली काहीच नाही दिसत मसल्यामध्ये आलं खूप वर्षानंतर. कालवे नको कालवे मच्छी आहेच नाही काय पूर्ण खाली आहे मार्केट. इकडे पण कोण इथं बसतात ते पण नाही. हो काय भेटतात बोंबील आहेत आणि हे काय बांगडा. बस आज काहीच नाही काय आज खाली आहे. शुक्रवार होते मग खाली आहे. इकडे बघू काय आहे. आईला फोन कर ना बांगड्यात बोल विचार. इकडे काय राजाराणी बघ आहे तिकडे. राजाने नाव रे बांगडे त्याचे घेतले बत्कार आहेत. तुम्ही काय घेताय तुम्ही काय घेताय चल काय नाही तर चिकन वगैरे घेऊन जायचं. चिकन बांगडे ते बघू आपण घ्यायचा प्रयत्न करू. आज आपण मसल्यामध्ये आलो मग बघितलं मग अशी आपण मार्केटमध्ये गेलो पण मार्केटमध्ये पण मच्छी काही नव्हती आणि थोडं गजरी घ्यायचं होतं. काय घेतलं म्हणजे आपण काय घेतलं आपण गजऱ्याने काय घेतला कालवा काय ती कालवा म्हणून मच्छी होती ती असं छोटे छोटे ते घेतले. बाकी काय ते शूट करायला काय एवढा काय नव्हता मच्छीची म्हणून आता पुढाला स्टेशनच्या इकडे आपली रिक्षा आहे मसल्यामध्ये येते ना म्हणजे हे आहेत
नाना म्हणून त्यांना बोलतात वाटतं, हां नाना म्हणून बोलतात. त्यांची रिक्षा आहे. आपण दरवर्षी तेच म्हणजे आल्यानंतर तीच गाडी बुक करतो. आता थेट जाऊ पण गावी, आणि गावी गेल्यानंतर तुम्हाला जे काय असेल नसेल ते आपल्याला प्रिपेअर नसतं, ते असेल ते दाखवीन तुम्हाला. ॲक्च्युली मोबाईलवरती शूट असेल किंवा कॅमेऱ्याची शूट असेल, बहुतेक तर मोबाईलवरती शूट करीन बहुतेक. आता मोबाईल उद्या आपल्या कॅमेरा उद्या आपल्या परत ही करायचं आहे म्हणून. तुम्हाला दाखवत होता हे आपले काका आहेत शूटिंग घ्या हो. तुमचे सांगता. तुम्ही कधी मसल्यामध्ये आल्यात त्यांना गाडी बुक करायची, रिक्षा नंबर बघा. तुमचा नंबर सांगा ना, तुम्ही बुक करायचं असेल तर. 72 बोला. 72 18 77 55 09. तुमचं नाव? किशोर कलमकर, उर्फ नाना रिक्षावाले. हां तेच. नाना रिक्षावाले म्हणून फेमस आहेत. तुम्हाला पाय म्हणजे कधी मसल्यामध्ये आलो ना इकडे, बिंदास बुक करा. हां त्यांचं इकडं वरतीच घर आहे, गौलवाडी बोलतात ना त्या. अच्छा, हॉस्पिटलच्या पाठीमागच आहे त्यांचं घर. कधी आलं तर तुम्ही बुक करा मस्त की. पण आम्ही त्यांनाच बुक करतो, म्हणजे कधी आलो मस्तमध्ये त्यांना घेऊन जातो. बघा तुम्ही पुढे व्हिडिओ बघा, आणखी आपल्या गावच्या व्हिडिओ आहेत, म्हणजे गावचा आता पोचून त्यानंतर जी तयारी वगैरे असेल आपल्याची तुम्हाला ब्लॉगमध्ये दाखवतो. पुढे व्हिडिओ बघित राहा. तर बस मित्रांनो, आताच आपण म्हणजे मुंबईहून आलो आणि बघू शकता म्हणजे खूप गरमी आहे गावाला, पण ठीक आहे, मस्त थंडगार हवा सुटला आहे. आणि बघू आता थोडं बघतो गावामध्ये लाईटी मिटिंग तर लागलं आहे. आता अजून थोडंफार काम चालू असेल ते तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये म्हणजे तुम्हाला मसल्यामध्ये आम्ही उतरलो. त्यानंतर एवढं तिथं आपण रिक्षा आली आणि इथं आलो. आता जेवलो खावलो आणि तिथे आपण जाऊ त्या मंदिराजवळ आणि बघू काय म्हणजे काम बाकी आहेत किंवा काय आहे ते. तर जाऊ तिथे आपण आणि तुम्हाला पुढे डेकोरेशनचा म्हणजे धावपळ आपली काय पूजे वगैरेची तयारी चालली आहे ती तुम्हाला ह्या ब्लॉगमध्ये दाखवतो. ठीक आहे, आपण भेटू मंदिर झालं आपल्या गावच्या आणि तिथं सर्व तयारी चालू आहे. बाकीची तयारी तुम्ही बघू शकता, हे झाले. ह्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दाखवतो कणं वगैरे काढतील ते शॉर्टकट काय असेल तुम्हाला दाखवतो. पुढं व्हिडिओ बघित राहा कसं तयारी चालू आहे. हात करा व्हिडिओ काढतोय हात करा खरंच चालत हात तरी करा हात म्हणून. हे सूर्यकांता आपले सूर्यकांता बरोबर ना हो. हे आपले डुबेवाले आले डुबेवाले दादा आणि कसं सर्व काम चालू आहे. दादा काम खरंच काढतोय खोटं वाटतंय हे बघा चालू आहे. आणि आता मंदिरमध्ये कलर बिलर केलेला आहे. बाकी तुम्हाला सकाळी एकदम चांगला क्लिअर दिसत. आता आपण ह्या नितीन हे मुंबईला एक आहेत बरोबर ना. बाकी सर्व काम झालं पत्ताक्यांचं आणि गावामध्ये पूर्ण बांधून झालं आहे. अजून कणं वगैरे काढायचे आहेत. सगळं काम चालू आहे मंदिराच्या इथे. गाणी ग्रामस्थ मंडळ शालाप्रमाणे ह्याही वर्षी 9/5/2026 ह्याची तयारी करताय ना. गाणी गावचे सभासद तसेच कमिटी आणि आमचे क्रिकेट संघाचे अध्यक्ष दीपक उजल आणि गाणी मुंबई माजी अध्यक्ष रमेश रहाटवर तसेच प्रकाश हो आणि आमचा हा छान असं मंदिरामध्ये सध्या पोत्याचं काम करतात. साफसफाईचं काम करताना दिनेश उजल तसेच त्यांचे छोटे बंधू प्रमोद उजल आणि विठ्ठल सेडगे आणि हे आमचे क्रिकेटचे जाणीमाने अध्यक्ष हे बैठी सभासद हे अक्षयचे हे काय कामाचे ना हे खास करून रामू आला का रे इथे आणि वरिष्ठ मंडळ बघू शकता आपली म्हणजे सगळं तयारी चालली आहे. इकडे काय जेवणाची इथं ना सर तिकडं काय करतात तुला कणं काढतायत हो हो. आणि आपल्या किती 11 लागल्यात ना आणि प्रीमियर लीग
आणि हे मगाची आपले काय बोलतात त्याला अँकर अँकर होते पुन्हा माहीत नाही असं बोलून ते आता हे बघा आणि वरती हे सगळं अन्ना बिना जातात लाईटिंग ना दादा वायरमॅन दा ना आपल्यासाठी खुलावर पाहिजे इथं प्रॅक्टिस चालू इकडे ऑफिसला आहे का इकडे प्रॅक्टिस चालू बोलतो मी सचिन डायरेक्टर संपत बघा सचिनची प्रॅक्टिस बघा अशा प्रकारे आपल्या म्हणजे गावामध्ये प्रॅक्टिस म्हणजे सर्व येत राहत आहे त्याला गॅदरिंगची रात्रीची असेल ती सर्व तयार केल्यात आणि आपल्या इकडे अरे काय दिसत आता दिसत आणि इकडे सर्व कणबिनं काढतात थोडक्यात आणखी सांगतो इकडे सर्व कामात आलेत बघू शकता आपले कणबिनं काढून आलेत सुस्वागतम आणि हे आता आलेत आलशी माणसा आपा काय काम नाही केलंय बघा संध्याकाळपासून आहे मी कधी संध्याकाळ हे कोणी केलं ना आता हे तुम्ही केलं वा वा छान हा छान तू काय लावलंस तो त्याने हा केलेला आहे टेज मग टेज बघून चला खाली दाखवू चला आपल्या प्रेक्षकांना टेज विथ गावचे ते वेलकम बघा नाही हा असा काम आलशी हो माणूस हो हा का हा आलशी माणूस एक नंबरचा हो वेलकम बघा मी लिहिलाय तो लवकर आहे हा घेते लिहिलाय इंग्लिश मध्ये तो पण आत्ताच लिहिला बसलं बाय का हे अभि डबी हा मी लिहिलाय वेलकम हे ऋतिका त्यांनी काढलेला वेलकम अरे मी लिहिलाय ऋतिकाने लिहिलेला आहे ज्याच्या हातात ब्रश तो मालक हा आपला अभिजित ग्राफिक इकडे बघा हा काढत दिसत खाली हा ठीक आहे टेस्ट दाखवायचं मला बंद असतो इकडे समजा कणं चालत खालच्या वली ना आपण मग शिवली होती होती ना तो खाली गेला हा इथं दरवर्षी असतो ना तो खाली गेला आता हे भाई इथं हे डायरेक्टर बसले ते त्यांची गँग बसले इकडे हे दमलेत काय हो काय झाला काम करून हे सर्व दमले आणि इकडे पुन्हा टेस्ट तयार झाले ते माणसं आमच्या ओलीतली माणसं बसली सर ही बाई विना कामाची बसले इकडे काम कर हा बोलतो हा काय काढला हा काय काढू फोटो नाही व्हिडिओ काढताय आणि कसं टेस्ट तयार झालं काय करायचं याला काय करायचं आणि थोडा भागला द्या सबस्क्राईब वहिनी हे बघा हे सांगतो ताई हे काय काढ फुलं इथं काढतायत तुम्हाला फक्त मधलाच काम करणार बाजूच्या वहिनी करतायत मस्त केलं जातो हे मगाशी फिरून आलो आणि बघू शकता लाईटिंग बिटिंगचं झालं आहे काम मस्त की आणि इकडे सगळं म्हणजे गावातले सर्व माणसं एकजूट होऊन आपला सतीदा पायसोबत सतीदा इकडे बघ मगाशी मजाक मस्ती केली फक्त इकडे मेन इथं मिस्त्री आहेत हां दिसले अरे आता काम करते भाई काम कर हातला काय करतोस का वरती नाही दिसत चला वरती सर्व गावाले एकजूट होऊन काम करत आहेत तसं वरतीचं मंदिराचं होतं सुटला अर्धा काम सुटला आणि आता पालखी सजीच आहे मंगाबाजी हा हे मेन काम करेल अरे पण खाली येईल ते वरती जा उलट हे मस्त की सजीत आहेत पालखी हे विनायकदा काम कर मंदिर झालं सजून ना असं आपलं मंदिर सजून झालेलं आहे हे आपले डुबेवाले दादा चोरलेले पेरू खात आंबा पेरू खात आहेत सोडलेले पेरू खात आहेत हे आमचं संघ मालक इकडे हिंद्याचा तो याचा पार्टनर आहे कॅमेऱ्यामध्ये सगळं केस झालं आहे
पुढे चोरी करायला बघा व्हिडिओमध्ये बोललायस. आपल्या काय नाव विकास दा डुबेवाले हे पण इकडे डुबेवाले आहेत. डुबे गाव डुबेचं पडलाय तसं तयारी आता हे लावणार नाही तर लावून झालंय आता हे अर्धं काम झालं आहे. आतमध्ये काम बाकी आहे. बाकी तुम्हाला डिटेल नंतर येतो. हे मग दाखवले ते बघू शकता आपल्यामध्ये पूर्ण झाले लाईटिंग मिटिंग आणि सध्या ते काम संपलं आहे आणि पूर्ण मंदिर पण सजलेलं आहे. आता डायरेक्ट सकाळी मिरवणूकसाठी माणसं येणार. बघू शकता वरती मस्त की लाईटिंग मिटिंग लावली आहे. हां ते दाखवले ना हे काय दाखवले आणि आणखी काय मस्त मंदिर सजलं आहे. सकाळी काढायचीच आहे. चला पुन्हा इकडे लाईट नाही लावलं खाली पण नाही अर्धीच नाही आणि मस्त कणं बिनं काढलेलं आहेत. तर बस मित्रांनो व्हिडिओ एवढीच होती. तुम्हाला आशा करतो व्हिडिओ आवडले असेल. थोडा कालो काय ॲडजस्ट करून घ्या कारण आम्ही आता घराच्या इकडे आलो आणि तुम्ही बघाल तर पूर्ण डेकोरेशन वगैरे सजवलेलं आहे चांगले मस्तपैकी. बाकी काय नाही. बाकी लाईक करा शेअर करा. सतीदा आपल्या सबस्क्राईब करा. तुझ्या होती माझं का फ्लॅश मग हां सबस्क्राईब करा आणि सांगा तुम्हाला कशी व्हिडिओ वाटली. आता थेट आपण म्हणजे जे काय बोलतात ते मिरवणूक काढतील तेव्हा आपण भेटू. म्हणजे गावातली तुम्हाला डेकोरेशनचा ब्लॉग कसा वाटला म्हणजे थोडा गावानं सॉरी मुंबईहून आलो त्याचा थोडा दाखवला आणि तुम्हाला गावातली जे डेकोरेशन धावपळ होती पूजेची ती दाखवली. तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा चॅनलला आणि थेट सकाळी भेटू. गुड नाईट टाटा बाय बाय टेक केअर.